Hello student, today we are going to start chapter 4, metals, alloys, cement and refractory materials. The course outcome of this chapter is, after completing this chapter, student will be able to select relevant metallurgical process related to industrial application. For this, teaching hours are 12 hours and weightage of this chapter is also of 12 marks. लर्निंग आउटकम म्हणजे आज जो आपण बीट शिकणार आहोत तो शिकल्यानंतर तुम्हाला काय काय कळणार आहे तर अप्लाय बेसिक टर्म्स ऑफ मेटॅलर्जी इन मेटॅलर्जिकल प्रोसेस, म्हणजे ज्या काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत म्हणजे जसं की मिनरल, ओर, गँग, स्लॅग ह्या कुठे अप्लाय करायच्या मेटॅलर्जिकल प्रोसेसमध्ये काय आहेत त्या ते तुम्हाला यावरून कळेल. दुसरं, अप्लाय व्हेरियस स्टेप्स इन्वॉल्ड इन मेटॅलर्जी, डिस्क्राईब कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ गिवन फर्नेसचं तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग समजणार आहे. डिस्क्राईब द एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस ऑफ गिवन ओर with chemical reaction. So these are the learning outcome of this unit. So first we will discuss what are the different terms involved in the metallurgy. Metallurgy मध्ये कुठले different terms involved झालेले आहेत ते आपण आज बघणार आहोत. So mineral, first we will see the definition of mineral. The naturally occurring substance present in earth crust which contain either metal in free state or combined state, it is called the mineral. Now mineral म्हणजे काय तर जे काही नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स आहे which is present in the earth crust that we are going to call as the mineral. म्हणजे निसर्गतः जे काही प्रेझेंट आहे अर्थ क्रस्ट मध्ये, म्हणजे जमिनीमध्ये जे काही प्रेझेंट आहे जसं तुमचा चिखल असू दे किंवा कुठलेही ओर्स असू दे, बॉक्साईट असू दे, हेमॅटाईट, मॅग्नेटाईट, जे काही निसर्गतः अर्थ क्रस्टमध्ये आढळतं त्याला आपण काय म्हणणार आहोत दॅट वी आर गोइंग टू कॉल ॲज अ मिनरल. नेक्स्ट टर्म इज ओर. ओर म्हणजे काय तर ज्या मिनरलपासून आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो इकॉनॉमिकली आणि प्रॉफिटेबली त्याला आपण काय म्हणणार आहोत ओर म्हणणार आहोत. म्हणजे समजा आता आपल्याकडे क्ले आहे आणि बॉक्साईट आहे. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण ते डिस्कस करणारच आहोत, पण तत्पूर्वी इथे बघून घ्या आयनचा ओर जे आहे दॅट इज हेमॅटाईट, हा कॉपरचा ओर आहे. त्याचे इमेजेस दाखवलेले आहेत. जर तुम्ही स्टोनमध्ये पण म्हणजे बघाल तर त्याचं खाली स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. तर ओर म्हणजे काय त्या मिनरलपासून आपण मेटल इकॉनॉमिकली आणि प्रॉफिटेबली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो त्याला आपण ओर म्हणणार आहोत. तर ओर हे डिटेलमध्ये आपण बघूयात. ओर बघा वर एक लाईन दिलेली आहे, ऑल ओर्स आर मिनरल्स बट ऑल मिनरल्स आर नॉट ओर. म्हणजे काय सगळे ओर जे काही ओर जे आहेत ते काय आहेत मिनरल्स आहेत, पण सगळे मिनरल्स हे काय नाही आहेत ओर नाही आहेत. आता हे कसं हे आपण समजून घेऊयात. बघा क्ले अँड बॉक्साईट आर द मिनरल्स ऑफ ॲल्युमिनियम. मिनरल म्हणजे काय जे निसर्गतः आढळतं. क्ले अँड बॉक्साईट दीज आर नॅचरली ऑकरिंग, म्हणून हे दोन्ही पण काय आहेत मिनरल आहेत. पण आपण जर ठरवलं आपल्याला जर ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे या दोन्हीमधून जर आपल्याला ॲल्युमिनियम काढून घ्यायचं आहे असं जर आपण ठरवलं तर क्लेमधून काढून घेताना ते इकॉनॉमिकल आणि प्रॉफिटेबल असेल का. कारण क्लेमधून जर आपण ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करायचं ठरवलं तर ते जे आहे ते फक्त 5 ते 10% ॲल्युमिनियम आपल्याला मिळणार आहे. तेच जर आपण बॉक्साईटमधून जर ठरवलं दॅन यू आर गोइंग टू गेट 60 to 70% ऑफ ॲल्युमिनियम फ्रॉम दॅट. ओके, सो यावरून आपण असं सांगू शकतो की क्ले हा मिनरल आहे तर बॉक्साईट हा ओर आहे. तर ओरची डेफिनेशन क्लिअर झाली. ओर म्हणजे काय ज्या मिनरलपासून मेटल आपण इकॉनॉमिकली आणि प्रॉफिटेबली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो त्या आणि त्या मिनरललाच आपण काय म्हणणार आहोत ओर म्हणणार आहोत. नेक्स्ट टर्म इज गँग. आता ही टर्म बघण्याआधी मला सांगा आपल्याला ओर कुठून मिळतं माइन्समधून. ओर म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण धातुके म्हणतो आणि माइन म्हणजे काय खाणीमधून. खाण कुठे असते
तर अर्थ क्रस्टमध्ये. मग त्या अर्थ क्रस्टमधून जेव्हा आपण ओर काय म्हणतात त्याचं आपण जेव्हा उत्खनन करून काढतो तेव्हा त्या ओर बरोबर अर्धी रॉकी म्हणजे मातकट खडकाळ इम्प्युरिटी देखील त्यामध्ये मिक्स झालेले असतात. तर ज्या ओर बरोबर ज्या काही त्या इम्प्युरिटीज आहेत अर्धी रॉकी अनवॉन्टेड म्हणजे त्याचा काहीच उपयोग नसतो, त्या अर्धी रॉकी अनवॉन्टेड इम्प्युरिटी ज्या प्रेझेंट आहेत ओर बरोबर त्याला आपण काय म्हणणार आहोत? गँग. सो सी द डेफिनेशन ऑफ गँग. द अर्धी rocky unwanted impurities associated with the ore is called the gangue or matrix. Next term is the flux. So what is flux? It is the substance which is used to remove the gangue from ore. It is called the flux. म्हणजे बघा आता आपल्या काय ओरमध्ये काय आलेलं आहे? गँग आलेला आहे. मग हा गँग कसा आहे? अनवॉन्टेड आहे. मग त्या गँगलाच दुसरं नाव आहे मॅट्रिक्स. गँग किंवा मॅट्रिक्सला जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर जो सबस्टन्स वापरतो त्या सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत? फ्लक्स. तर हे फ्लक्स जे आहेत हे फ्लक्स दोन प्रकारचे असतात. फर्स्ट इज दी ॲसिडिक फ्लक्स आणि दुसरा आहे बेसिक फ्लक्स. ओके. तर हा ॲसिडिक फ्लक्स कधी वापरायचा आणि बेसिक फ्लक्स कधी वापरायचा ते आपण बघूयात. ॲसिडिक फ्लक्स विच इज यूज टू रिमूव्ह दी बेसिक गँग. म्हणजे जे काही तुमची इम्प्युरिटी मॅट्रिक्स और गँग जर बेसिक असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचा फ्लक्स वापरायला हवा? ॲसिडिक फ्लक्स वापरायला पाहिजे. आणि बेसिक फ्लक्स कधी वापरणार आहात? जर तुमचा जे काही इम्प्युरिटी असेल किंवा जी गँग आहे जी मॅट्रिक्स आहे ते जर तुमचं ॲसिडिक असेल तर त्यावेळेस तुम्हाला बेसिक फ्लक्स वापरायचा आहे. सी द रिॲक्शन्स बिलो दॅट इज लाईम CaO विच इज कॉल्ड दी कॅल्शियम ऑक्साईड. हा काय म्हणून वापरलेला आहे? बेसिक फ्लक्स. बेसिक फ्लक्स कधी वापरतो? जर गँग ॲसिडिक असेल. समजा तुमच्या जे काही ओर आहे त्या ओर बरोबर वाळू सँड सिलिका SiO2 जर प्रेझेंट असेल ते जर रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला काय वापरावं लागणार आहे? कॅल्शियम ऑक्साईड हा फ्लक्स वापरावा लागणार आहे. आणि हे दोन्ही जेव्हा कंबाईन होतील तेव्हा एक फ्युजिबल मास तयार होतो. त्या दोघांच्या रिॲक्शननं जो प्रोडक्ट तयार होतो बघा काय? CaSiO3 कॅल्शियम सिलिकेट. जो या दोन्हीच्या कॉम्बिनेशननं म्हणजे गँग आणि फ्लक्सच्या कॉम्बिनेशननं जो प्रोडक्ट तयार होतो त्याला आपण काय म्हणणार आहोत? स्लॅग म्हणणार आहोत. आणि सिव्हिल लोकांना कॅल्शियम सिलिकेट इट इज हॅव्हिंग व्हेरी इम्पॉर्टन्स इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट. या कॅल्शियम सिलिकेटपासूनच काय करत असतं? सिमेंट तयार करत असतं. सी द नेक्स्ट रिॲक्शन दॅट इज SiO2 प्लस FeO. सिलिका हा आपण आता इथे काय म्हणून वापरलेला आहे बघा? ॲसिडिक फ्लक्स म्हणून. कधी? जर गँग काय असेल? बेसिक. कुठला बेसिक गँगचं एक्झाम्पल घेतलं आहे ह्यांनी? आयन ऑक्साईड दॅट इज FeO. When this silica that is SiO2 combines with the FeO, there is a formation of FeSiO3 that is ferrous silicate is formed. Now next term of that metallurgy is the slag. So slag कशाला म्हणणार आहोत आपण? The fusible mass formed by the combination of flux and gang, it is called the slag. हे जे इमेज दिसतं तुम्हाला हे जे हर्द आहे त्या हर्दच्या वर काय होत असतं? असं फ्लोटिंग मास फॉर्म होत असतो. कशानं मास तयार झालेला असतो? तो जो काही गँग आहे आणि तो रिमूव्ह करण्यासाठी जो फ्लक्स वापरला आहे या दोन्हीच्या कॉम्बिनेशननं जो फ्युजिबल म्हणजे मोल्टन मास तयार झालेला असतो त्याला आपण स्लॅग म्हणतो. इथून दिसतंय तुम्हाला हे स्लॅग रिमूव्ह केलेलं दिसतं. दिस इज दी स्लॅग. सो दिस इज ऑल अबाउट दी different terms involved in the metallurgy.